नमस्कार. स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण अजिबात पाण्याचा वापर न करता अगदी चविष्ट आणि क्रिस्पी असे कारल्याची भाजी कशी बनवायचं ते बघणार आहोत. त्यासाठी इथे मी मध्यम आकाराचे 2 ते 3 कारले घेतली. त्यांना स्वच्छ पाण्याने आपण सर्वात आधी धुवून घ्या आणि त्यानंतर त्याचे आजूबाजूचे देठ काढून ह्या पद्धतीने आपण गोल आकाराने आता कारली ही कापून घेणार आहोत. आपण आता ही जी कारली कापणार आहोत अगदी जास्ती जाड देखील नाही आणि अगदी जास्ती पातळ देखील तुम्ही कापून घेऊ नका. जर आपण जास्ती जाडसर कट केली तर ती व्यवस्थित शिजणार नाही आणि त्यामुळे आपली कारली ही चविष्ट अशी लागणार नाही आणि जास्ती बारीक काप केल्यामुळे ती लवकर करपता आणि ते व्यवस्थित चविष्ट अशी ते तयार होत नाही. म्हणून आपण हे ना व्यवस्थित ह्या पद्धतीने कारली ही कट करून घ्यायची. अशाच पद्धतीने आता आपण संपूर्ण कारली ही कट करून घेणार आहोत. जे काही कारल्याच्या मोठ्या मोठ्या बिया असतील जाडसर ते आपण काढून घेणार आहोत. अशा पद्धतीने जर अगदी बारीक अशी कारलीतली बील असेल तर ती राहू दिली तरी काही हरकत नाही. ती अगदी सहज आपल्या कारल्यांसोबत शिजते आणि त्यामुळे खाताना अजिबात त्याचा त्रास हा होत नाही. तर मी आता याच पद्धतीने आता दोघीही कारली कट करून घेतली. आपले कारलेही कट करून झाल्यानंतर लगेच आपण यांना एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊया. तर ह्या पद्धतीने आपण एका मोकळ्या भांड्यामध्ये आता हे कारली ही काढून घेतली आणि त्यानंतर लगेच याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ हे टाकून घेणार आहोत. मीठ आपण यासाठी लावणार आहोत कारल्यांना पाणी सुटेल, जो कडवटपणा असतो तो कारल्यांचा चालला जातो. ह्या पद्धतीने जर आपण भाजी बनवली तर आपले मुलं देखील आवडून खातील. एवढी छान अजिबात कडवट न होता ही भाजी ही तयार होते. तर हाताने व्यवस्थित मी कारल्यांना मीठ हे चोळून घेतले आणि त्यावरती आपण झाकण ठेवून जेवढा आपल्याकडे वेळ असेल तेवढा वेळ आपण अर्धा ते 1 तास आपण याला असंच ठेवून देणार आहोत. तर 1 तासानंतर तुम्ही बघू शकाल कारली थोडी मऊ देखील पडते. त्यामुळे ज्यावेळेस आपली कारली शिजायला घेतो त्यावेळेस ती लवकर पटकन शिजते आणि आपला जो कडवटपणा असतो ते आता मिठाच्या पाण्यातनं संपूर्ण निघून जाईल. यामुळे आपली कारली ही अजिबात कडवट ही लागत नाही. तर हातामध्ये आपण ह्या पद्धतीने कारली घेऊन त्याला हलक्या हाताने व्यवस्थित प्रेस करत त्याच्यातलं पाणी हे आपण काढून घेणार आहोत. अशाच पद्धतीने संपूर्ण कारल्यातलं आपण पाणी हे काढून घेणार आहोत. यामुळे जो कारल्यातला कडवटपणा असतो तो निघून जातो. तर अशाच पद्धतीने आता संपूर्ण कारल्यातलं पाणी आपण काढून घेऊया. या पद्धतीने पाणी आपण काढून घेतले तर एवढं पाणी अगदी सहज आपण काढून घेऊ शकलो. यामुळे याच्यातला सगळं कडवटपणा आपण काढून टाकला. तर लगेचच आता आपण काय करायचं, याला व्यवस्थित मोकळं करून घ्यायचं. एखादी बी असेल ती देखील आपण काढून घेतली आणि त्यानंतर लगेच आता आपण कारल्याला फोडणी देऊन घेणार आहोत. कारल्याची भाजी बनवण्यासाठी साईडला गॅसवरती मी पॅन गरम करून घेतले. पॅन गरम झाल्यानंतर लगेच आपण याच्यामध्ये 1 चमचा तेल हे घालून घेणार. जर आपल्याकडे लोखंडाची कढई असेल तर त्यामध्ये ही भाजी जर बनवली तर ती अगदी पटकन तयार होते आणि अगदी छान अशी क्रिस्पी अशी आपली भाजी ही तयार होते. तर मी यामध्ये फक्त 1 चमचा तेल घातले. यापेक्षा जर तुम्हाला जास्ती तेलामध्ये परतलेली भाजी म्हणजे फ्राय केलेली भाजी आवडत असेल तर जास्तीचं तेल घातलं तरी काही हरकत नाही. तर लगेच मी याच्यामध्ये या पद्धतीने 2 मिनटं मंद आचेवरती परतून घेत आहे. तर आपण याच पद्धतीने आता ही भाजी परतून घ्यायची. थोडीशी क्रिस्पी झाली तर त्यानंतर लगेच याच्यावरती आपण झाकण ठेवून देणार. यामुळे काय होईल, आपले कारले थोडेसे क्रिस्पी देखील होतात आणि शिजतात देखील. अगदी लवकर ही कुकिंग प्रोसेस ही तयार होईल. तर 1 ते 2 मिनटानंतर कारल्याचा देखील कलर बदलला आहे. म्हणजे आपली कुकिंग प्रोसेस अगदी बरोबर अशी झाली कारल्यांची आणि थोडीशी क्रिस्पी देखील ते झाले. पुन्हा आणखी आपण त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. 1 ते 2 मिनिटभर पुन्हा आपण त्याला त्याच पद्धतीने वाफवून घेतले. तर लगेच त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि पुन्हा मी फुल गॅसवरती थोडीशी हे कारले आणखी क्रिस्पी करून घेते. जर आपल्याला जास्ती क्रिस्पी अशी कारल्याची भाजी आवडत असेल तर थोडं जास्ती वेळ करून घेतली तरी काही हरकत नाही. लगेच आपण कारले हे साईडला करून घ्यायचे आणि त्यामध्ये पुन्हा आणखी आपण 1 चमचा तेल हे घालणार. तेल आता आपण अगदी कडक असं तापून देणार आहोत. त्यामध्ये लगेच 1 चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे अगदी छान फुलल्यानंतर बारीक ठेचून घेतलेला लसूण आपण हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत या तेलामध्ये आपण परतून घेणार आहोत. ह्या पद्धतीने हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत आपण परतून घेतला आणि त्यामध्ये मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा हा घालून याला देखील या तेलामध्ये आपण परतून घेणार. 1 अर्धा मिनिटभर तेलामध्ये परतून झाल्यानंतर लगेचच आपण कारल्यांमध्ये हे
कांदे हे मिक्स करून घ्यायचे आणि हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत आता आपण हा कांदा परतून घेणार. कांदा हा पूर्णपणे ऑप्शनल आहे. कांदा जर आपल्याला आवडत नसेल तर स्किप करून घेतला तरी काही हरकत नाही. अजिबात कांदा न घालता डायरेक्ट ज्यावेळेस आपण जिरे मोहरी लसूण घातला त्याच वेळेस लाल तिखट हळद घालून फक्त मिक्स करून घ्यायचं. अगदी छान अशी आपली क्रिस्पी अशी आपली अजिबात कडवट न होता अगदी परफेक्ट अशी आपली भाजी ही तयार होते. तर हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत कांदा मी परतून घेतला. त्यानंतर आवडीनुसार यामध्ये लाल तिखट, आता आपल्याला भाजी कितपत तिखट हवी त्यानुसार हळद, चवीनुसार मीठ घालून आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. तर याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि आज आपण एक असं इन्ग्रेडियंट करणार आहोत ज्यामुळे आपल्या भाजीला चव देखील येईल आणि थोडासा जो काही कडवटपणा असेल तो देखील आपल्याला खाताना तो लागणार नाही. यामध्ये मी 1 चमचा निंबूचा रस घातला आहे. निंबूचा रस घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर निंबूचा रस घातल्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि पुन्हा आणखी आपण यामध्ये अगदी थोडासा शेंगदाण्याचा कूट हा घालणार. शेंगदाण्याचा कूट देखील पूर्णपणे ऑप्शनल आहे. जर आपल्याला आवडत नसेल तर नाही घातलं तरी काही हरकत नाही. 2 ते 3 चमचे फक्त मी यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर याला व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर थोडंसं आणखी आपण क्रिस्पी होईपर्यंत याला मी परतून घेणार. ह्या पद्धतीनेच राहू दिली तरी काही हरकत नाही. अगदी छान अशी आपली परफेक्ट अशी आपली कारल्याची चटपटीत अशी भाजी ही तयार झाली. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण अगदी आवडून खातील एवढी छान चविष्ट अशी आपली कारल्याची भाजी ही तयार.